आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1940 साली कराडमधल्या संघ शाखेला भेट दिल्याचा दावा पुन्हा एकदा जोरकसपणे केला जाऊ लागलाय। या दाव्यासाठी त्यावेळेस केसरी या दैनिकामध्ये प्रकाशित झालेल्या एका बातमीचा हवाला दिला जातोय। पण हा सगळा प्रकार म्हणजे आंबेडकरी जनतेची दिशाभूल करून त्यांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न असल्याचा प्रतिवाद आंबेडकरी विचारवंतांकडून केला जातोय। दावा नेमका काय आहे, त्यावर प्रतिवाद काय केला जातोय, बघूया। सातारा जिल्ह्यातील कराड इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 जानेवारी 1940 साली भेट दिली होती। या दाव्यानं पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे। या कथित ऐतिहासिक भेटीदरम्यान काही बाबतीत मतभेद असले तरीही मी या संघाकडे आपलेपणानं पाहतो, अशा शब्दात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जवळपास 85 वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कौतुक केलं होतं, असा दावाही पुन्हा एकदा केला जातोय। एवढंच नव्हे तर या भेटीच्या आठवड्याभरानंतर म्हणजे 9 जानेवारी 1940 रोजी या भेटीचं वृत्त केसरी या वर्तमानपत्रात छापून आल्याचं सांगत या भेटीचा समाज जोडण्यासाठी उपयोग केला पाहिजे अशी अपेक्षा एका समाज घटकाकडून व्यक्त केली जाते। याच अपेक्षेनं कराडच्या त्याच संघस्थानावर 8-10 दिवसांपूर्वी एक बंधुता परिषद भरवण्यात आली होती। संघाच्या दृष्टिकोनातून अतिशय पवित्र दिवस आहे। या दिवशी परमश्रद्धेय बाबासाहेब आंबेडकरांनी संघस्थानाला भेट दिली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघ शाखेच्या कथित वृत्ताची खातरजमा करण्यासाठी एनडीटीव्ही मराठीनं केसरी कार्यालयाला भेट दिली। पण ही मूळची जी प्रत आहे ना, ती माझ्या हातात आहे, ज्याच्या पुराव्याबद्दल आता खरं तर महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली। हा जो दैनिक केसरीचा अंक आहे, तो अंक आहे मला वाटतं 9 जानेवारी 1940चा हा अंक आहे, त्या दिवशीचा। आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जी भेट दिलेली आहे कराडच्या त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेला, त्या संदर्भातली जी बातमी आली आहे, ती बातमी आलेली आहे ह्याच वर्तमानपत्राच्या पृष्ठ क्रमांक 13 वरती। वर्तमान सार नावाचा तेव्हाचा त्याचा भाग आहे वर्तमानपत्राचा, आणि त्याच्यामध्ये इथे लिहिलेलं आहे की बाबासाहेबांनी कधी भेट दिली, उपक्रम आणि प्रोत्साहन याच्यामध्ये लिहिलंय तारीख 2 जानेवारी रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कराड येथे गेले असताना तेथील म्युन्सिपालिटीतर्फे मानपत्र देण्याचा समारंभ झाला। यानंतर त्यांनी तेथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेस भेट दिली। या प्रसंगी भाषण करताना डॉक्टर आंबेडकर म्हणाले की काही बाबतीत मतभेद असले तरी मी या संघाकडे आपलेपणाने पाहतो। आणि अर्थात आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्यांच्या स्थापनेनंतरची 100 वर्ष पूर्ण होत आहेत। राष्ट्रीय पातळीवरती बऱ्याच घडामोडी घडणार आहेत, आणि ह्याच कराडच्या शाखेमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी तेव्हा भेट दिली त्या निमित्ताने एक कार्यक्रम होणार आहे। त्याच्यावरती आता काही वैचारिक स्वरूपाचे मतभेद सुरू झालेले आहेत। पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघ शाखेच्या या कथित वृत्तामागे आंबेडकरी जनतेची दिशाभूल करण्याचा डाव असल्याचा आरोप केला जातोय। ही संघाचं ते मिलिटरीच्या संदर्भात एक प्रशिक्षण शिबिर का अभ्यास वर्ग होतं, त्याला बाबासाहेब गेले होते। आणि त्या काळात काही गैर नाही ना, विचाराचं आदान प्रदान चाललं होतं। गांधीजींनी महात्मा गांधींनी भेट दिलेली आहेत, वल्लभभाई पटेल, आणि त्या काळात ते विचाराचं आदान प्रदान चाललं आहे। पण संघ याचं भांडवल करते, याचं नेमकं कारण काही समजून घेतलं पाहिजे। याचं कारण जे अमित शहाने जे वक्तव्य केलेलं आहे, आंबेडकर ही फॅशन झालेली आहे, त्याचं जे प्रतिवाद लोकांनी केलेलं आहे, आणि जे एक विरोधी विचाराचं वातावरण उमटलं आहे, त्याला कुठेतरी शांत करण्यासाठी हा संघाचा डाव आहे। टिळकांच्या वर्तमानपत्रासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या वृत्तपत्राची पैसे देऊन दिलेली जाहिरात जर टिळक छापत नाहीत, त्याच टिळकांचं वृत्तपत्र पहिल्या पानावर बाबासाहेब आंबेडकरांच्या एखाद्या संघ शाखेच्या भेटीचं वृत्त छापते, हे सांगणे म्हणजे मूर्खाच्या नंदनवनात वावरण्यासारखं आहे। त्यामुळे अशी कुठलीही भेट झालेली नाही। केवळ दलित मतांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी संघाचा हा जो प्रयत्न आहे तो अत्यंत दुर्दैवी आहे असं मी मानतो। यापूर्वीही भाजप किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं सरदार वल्लभभाई पटेल असोत किंवा नेताजी सुभाषचंद्र बोस
यांच्यासारखे इतिहासातले नायक आपलेसे करण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप झाले. यामागे भारतीय इतिहासावरचा पंडित जवाहरलाल नेहरूंचा प्रभाव पुसण्याचा प्रयत्न केला जात असल्याचंही बोललं गेलं. तसंच यामागे राजकीय लाभाची गणितं होती का याचीही चर्चा झाली. त्यातच आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हिंदुत्ववाद्यांबद्दल ममत्व असल्याचा दावा करत दलित मतपेढी आपल्याकडे खेचण्याचा जर प्रयत्न होत असेल तर आंबेडकरी जनता या अजेंड्याला कशा पद्धतीनं उत्तर देणार हे पाहावं लागेल. पुण्याहून राहुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.